नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शरद कारंडे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला तुमच्या लाडक्या बहीण योजनेची जी आहे ती ई-KYC तुम्हाला करावी लागणार आहे, तरच तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत। आता पोर्टलवरती सरकारने अपडेट केलेला आहे। आता ई-KYC केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे 1500 रुपयाचा जो दर महिन्याला हप्ता मिळतो तो हप्ता चालू राहणार आहे। तर आपण या व्हिडिओमधून बघूया की ई-KYC कशा प्रकारे करायचे आणि तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून तुमच्या कॉम्प्युटरमधून कशा प्रकारे तुम्ही ई-KYC करू शकता याची संपूर्ण माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, लाडक्या बहिणीच्या या पोर्टलवरती वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात। या ठिकाणी तुम्ही हे ऑप्शन बघू शकता। हे ऑप्शन या ठिकाणी वेबसाईटवरती ॲड झालेलं आहे। वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणावर तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी येऊ शकता। या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा आता या ठिकाणी बघा 404 नॉट फाउंड असा एरर येतोय। सध्या या वेबसाईटवरती फक्त हे ई-KYCचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन या ठिकाणी ॲड करण्यात आलेले आहेत। तर थोड्या दिवसामध्ये याची जी ई-KYC ती ई-KYC ऑनलाईन पद्धतीने चालू करण्यात येईल। ती ई-KYC ऑनलाईन चालू करण्यात आल्यानंतर सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी येऊन आपली ई-KYC करायची आहे। ही ई-KYC कशासाठी करायची असं लाडक्या बहिणींना प्रश्न पडला असेल तर या योजनेमध्ये तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही बघितलं असेल की खूप सारे फ्रॉड झालेले आहेत। खूप सारे खोटे फॉर्म भरून लोकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। आता हे सर्व खोटे फॉर्म आणि जे लाभ घेत आहेत चुकीच्या पद्धतीने ते सर्व या ई-KYC प्रक्रियेमधून बाद होतील। ई-KYC केल्यानंतर या ठिकाणी जी योग्य लाडक्या बहिणी आहेत, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, अशाच पात्र लाडक्या बहिणीने या ठिकाणी जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तो यापुढे चालू राहणार आहे। आणि जे खोटे पद्धतीने लाभ घेत आहेत ई-KYC केल्यानंतर जे खोट्या पद्धतीने लाभ घेत होते अशा ज्या लाडक्या बहिणी त्या या योजनेतून बाद होतील। त्यासाठी सरकारने ही ई-KYCची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे। आता थोड्या दिवसामध्ये ई-KYCची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होईल। त्यानंतर आपल्या सर्व लाडक्या बहिणींनी या ठिकाणी येऊन आपली ई-KYC करून घ्यायची आहे। आता याची ई-KYC प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवण्यात येईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलवरती हा ई-KYCचा व्हिडिओ पाहायला मिळेल। ई-KYC आपण आपल्या चॅनलवरती कशा पद्धतीने करायची याचा व्हिडिओ आल्यानंतर सर्वात पहिले आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटेल। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता या ठिकाणी तुम्ही कॉम्प्युटरवरती या ठिकाणी हे बघू शकता। असे तुम्हाला मी मोबाईलवरती सुद्धा दाखवतो की मोबाईलवरती तुम्ही सुद्धा तुमच्या घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून सुद्धा तुमची ई-KYC करू शकता। आता ते कसं मी तुम्हाला दाखवतो। मोबाईलमध्ये आपल्या आल्यानंतर तुम्हाला क्रोमवरती जायचं आहे। क्रोमवरती गेल्यानंतर ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन करायची आहे। लाडक्या बहिणीची वेबसाईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ती ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। आता यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एरर येतोय। थोड्या दिवसामध्ये याची जी ई-KYC चालू होईल। तुम्ही मोबाईलमधून सुद्धा यामध्ये तुमची KYC करू शकता। यामध्ये तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमची ई-KYC जी आहे ती पूर्ण होईल। पूर्ण झाल्याच्या नंतर तुमचे जे योग्य पात्र लाभार्थी बहिणी आहेत त्यांनाच या ठिकाणी हप्ता चालू राहणार आहे। बाकीचे जे खोटे पद्धतीने जे लाभ घेत आहेत ते या ठिकाणी बंद होतील। त्यासाठी सरकारने ही ई-KYCची प्रक्रिया सुरू केलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमधून तुमच्या कॉम्प्युटरमधून तुमची ई-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकता। जर तुम्हाला ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यास काही अडथळा येत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता। व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करून सांगू शकता की आम्हाला हा प्रॉब्लेम येत आहे, त्यावरती आपण सोल्युशन देण्याचा प्रयत्न नक्कीच करूया। महत्त्वपूर्ण अशी माहिती होती। जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।